जय श्रीराम। मी वैभव पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय श्रीराम। सकाळी 5:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय पेंगॉंग लेक कडे। गाड्या आल्यात दुसऱ्या। जय श्रीराम। जय श्रीराम। आता कुठे झालोय आपण? आता आपण चाललोय जगातील सर्वात सुंदर असं तलाव आहे ज्याला पेंगॉंग लेक बोलतात आणि खूप सुंदर आहे आणि ते बघण्यासाठी खूप पैसे खर्च केले मित्राला आमच्या। ते काय पाण्याचे वैशिष्ट्य काय आहेत काय? सदर ठिकाणी 3 इडियट्स पिक्चरची शूटिंग झालेली होती शेवटचं सीन आणि मस्तपैकी अगदी नयनरम्य ठिकाण आहे। जगातील सर्वात उंच आणि तिथे खारा पाणी आहे ज्या पेंगॉंग लेक मध्ये, जिथे समुद्राचा काही संबंध नाही तरी पण खारा पाणी आहे। सुंदर ठिकाण बघायला भेटेल आज आम्हाला। आणि त्या ठिकाणी जायला आम्हाला किती खर्च झाला ते पण तुम्हाला सांगतो, ते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा। फक्त रॉकेटसारखं पाणी पाहण्यासाठी आम्ही तिथे चाललोय, दाखवतो आम्हाला तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो। जय श्रीराम। जय श्रीराम। अशा या सुंदर आणि आल्हाददायी वातावरणात प्रवासात 90च्या दशकातील गाण्यांवर मस्त ठेका धरला होता। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे हैं। फासले और कम हो रहे हैं, दूर से पास हम हो रहे हैं। मांग लूंगा तुझे आसमां से, छीन लूंगा तुझे इस जहां से। तर मित्रांनो, आपण आलोय आता 17,000 फूट उंच। माझ्या मागे आपण ग्लेशियर पाहू शकता। खूप थंडी आहे या ठिकाणी। आपण आहोत आता 17,688 फूट उंच आणि या ठिकाणी मी चहाचा आनंद घेतोय। तर खूप भारी वाटलं चहा पिऊन। चहा तर तसा सध्या पित नाही मी, पण या ठिकाणी मुद्दाम चहा घेतला। खूप छान वाटलं। वातावरण खूप सुंदर आहे या ठिकाणी, अगदी खूप थंड आणि थंड। आमची मित्रमंडळी गाडीतच बसली अजून, कारण थंडी एवढी आहे की बघा पाणी चालू आहे त्यांचं। खूप थंडी आहे। जय श्रीराम। मित्रांनो, थंडी जर पाहिली तर अक्षरशः बोट एकदम निकामी झालीत। काहीच समजत नाही हात लावलं काय लावलं कशाला। एवढी जोराची थंडी आहे। 17,688 फूट आम्ही उंचावर आहे। गणेशजी 2 शब्द सांगा। आज खूप दिवस आपण एकत्र असतो, पण तुमच्याकडून काही वक्तव्य आलं नाही आज। एवढी थंडी आज पहिल्यांदाच आम्ही जाणवली। एवढा प्रवास केला, एवढी थंडी नव्हती। आज आम्ही 17,688 फूट वर आलेलो आहोत आणि आम्ही पेंगॉंग लेक बघण्यासाठी पुढे अजून प्रवास करणार आहोत। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद गणेशजी। मला असं वाटतं आता जर आपण या ठिकाणी जर एवढ्या थंडीने जवळजवळ गोठून गेलोय तर तिथे काय परिस्थिती असेल। मायनस डिग्री आहे। 8 डिग्री पर्यंत थंडी इथे जाणवते आणि अजून जास्त वेळ जर इथे थांबलो तर आमची पूर्णपणे गाठून जाऊ। आमची कुल्फी होईल। आम्ही मस्त इथं गरम गरम चहाचा आस्वाद घेतला आणि चहा पिल्यामुळे
थोडीशी ऊब जाणवते. ऊब जाणवते. धन्यवाद. धन्यवाद. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. ला 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 हम हैं राही प्यार के, चलना अपना काम. हम हैं राही प्यार के. मित्रमंडळी सुंदर अशा वातावरणात चहा आणि कॉफीचा आनंद घेत आहेत. हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ तुमसे प्यार है. कह रही है दिल की बेखुदी, बस तुम्हारा इंतजार है. हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ तुमसे प्यार है. आणि पेंगॉंग लेक झील जवळ पोहोचताच सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य आम्हाला गाडीमधूनच पाहायला मिळालं. फायनली आपण आता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या क्षणी आपण पोहोचलोय. निव्वळ पाणी बघासाठी आपण आलो इथे. आता बघूया काय पुढे. या चला. समीरजी भंडारी खूप काही सांगत होते या पाण्याबद्दल. जरा दोन शब्द आता सांगाल का काय? लय भारी पाणी आहे, हा. खारं आहे. आणि आणि ते आपले येडं बघा कसं, ते येडं बघा आपले कसे बसल्यात. हा. येडं बसल्यावर हीच ती झील आणि त्या ठिकाणी आम्ही आता आलोय. आता या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत.
आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटी बजा के बोल लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल होठों को करके गोल सीटी बजा के बोल मुर्गी का जाने अंडे का क्या होगा अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज कंफ्यूजन ही कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं दिल जो तेरा बात बात पे घबराए दिल पे रख के हाथ उसे तो फुसला ले दिल इडियट है प्यार से उसको समझा ले होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज मैन अरे चाचू ऑरेंज मैन अरे भैया ऑरेंज स्कॉलरशिप की पी गया दारू हम तो फिर भी मिटा नहीं अगरबत्तियां राख हो गई गॉड तो फिर भी दिखा नहीं आता आम्ही इथे एक गेम खेळायचं ठरलोय आम्ही आमच्या भाषेत बोलणार आहोत आणि ते त्यांच्या भाषेत बोलणार आहेत जय श्रीराम ओके ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 6 7 8 9 30 मित्रांनो पेंगॉंग लेकला आलोय खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली खूप फोटो वगैरे काढलेत शूट वगैरे केल्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले असतीलच आणि आता इथून आम्ही परत ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला होतो त्या ठिकाणी जायला निघालोय ऑक्सिजनची लेवल खूपच कमी आहे थोडं जरी ओव्हर स्टेप म्हणजे थोड्या जोरात स्टेप जरी केला तरी दम लागतोय जय श्रीराम जय श्रीराम मंडळी 2014 मध्ये समीरजी भंडारी या ठिकाणी आलेले 2014ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया 2014 मध्ये आम्ही अमरनाथ यात्रा आणि पेंगॉंग लेकच्या पाहण्यासाठी इथे आलेलो होतो त्यावेळेला हे जे रस्ते आहेत हे खूप दयनीय अवस्था होती खूप खराब रस्ते होते त्यावेळेला आम्हाला ह्या प्रवासासाठी कम्प्लिटली 7 ते 8 तास लागलेले परंतु जेव्हा आज आम्ही आलो तर फक्त 3 तासामध्ये हा प्रवास पूर्ण झालेला आहे मी याच्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान सक्षम नेतृत्व नरेंद्रजी मोदी रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो अँड रिअल प्राऊड ऑफ यू ओके धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम पेंगॉंग लेक सरोवरापासून 4-5 किलोमीटर अंतरावर एक हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली
सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं। हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर, बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें है छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।